ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यावधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। सरकारने राज्याच्या तिजोरीचे दरवाजे बहिणींसाठी उघडले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पात्र महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा वाढीव हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतलाय। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नियोजनानुसार 2100 रुपये खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर करताना सरकारने वाढीव हप्त्यासाठी 2 महत्त्वाच्या नवीन नियमांनुसार पात्रता यादी बनवली आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं तांत्रिक नियोजन देखील लावण्यात आले। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या महाआयटी टीम सोबत विशेष बैठक घेतली होती आणि त्यानुसारच विदर्भ, मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्याची तपासणी पार पडली असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जात आहेत। लाडक्या बहिणींनो, शिंदे साहेबांच्या निर्णयामुळे 1 ऑगस्टचा दिवस लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा ठरला आहे। परंतु सध्या महाराष्ट्रातील फक्त 12 जिल्ह्यांची निवड ही 1 ऑगस्टच्या हप्ता वाटपासाठी करण्यात आली आहे। कारण मंत्रालयातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार राज्यभरातून आलेल्या सर्व अर्जांची तपासणी केल्यानंतर 90% महिलांना लाभासाठी पात्र ठरवण्यात आले। आदिताई तटकरे यांनी यासाठी 2 नवीन नियमानुसार पात्रता यादी बँकेकडे पाठवली आहे आणि बँकेकडे निधी सोडण्यात आला असून लाडक्या बहिणींना खासगी आणि सरकारी बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत। बँकेमध्ये निधी सोडण्यात आला असून लाडक्या बहिणींनो, खासगी बँकेसाठी आणि सरकारी बँकेसाठी अशी स्वतंत्र यादी बनवण्यात आली आहे। त्यानुसार सरकार पैसे सोडण्याचं काम करणार आहे। त्यामुळे 1 ऑगस्टच्या दिवशी फक्त या 12 जिल्ह्यांमधील महिलांना लाभ मिळणार आहे आणि प्रादेशिक नियोजनानुसार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे। पण त्यासोबतच तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्याकडे जर केसरी रेशन कार्ड असेल अथवा तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका, कारण आता सरकारी बँकांमध्ये पैसे सोडण्यासाठी सर्व्हर जलद गतीने चालू होणार आहेत। परंतु खासगी बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडत असताना वाढीव हप्त्याचे नवीन नियम देखील लागू झाले आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी आत्ताच पत्रकारांसोबत बोलताना एक विशेष बातमी दिली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा वाढीव हप्ता जमा होणार आहे। परंतु 1 ऑगस्टला ही रक्कम डीबीटी मार्फत महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। पण ज्या महिलांचे अर्ज रेशन कार्डच्या श्रेणीमुळे अडकले होते त्यांना देखील आता अतिरिक्त लाभ मिळणार आहे। मंत्रालयातून आदेश आले आहेत की 1 ऑगस्टच्या दिवशी हे पैसे वितरित केले जाणार आहेत। पण महाराष्ट्रातील काही ग्रामीण जिल्ह्यांमधील खासगी बँकांमध्ये पैसे वितरण होत असताना सरकार अटीनुसार महिलांची नावे पात्र ठरवणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, उर्वरित जिल्ह्यांचे विभाजन करून पैसे सोडण्याची प्रक्रिया ही वेगाने सुरू होणार आहे। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्यात नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर काळजी करू नका, कारण सरकार ई-केवायसी आणि आधार सीडिंगचा डेटा 100% त्रुटीमुक्त असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये हे वितरण करत आहे। महिलांची यादी बनवण्यात आली असून 1 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा लाभ यादीनुसार वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनो, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने हजारो कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केला। एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की माझ्या लाडक्या बहिणीसाठी राज्याची तिजोरी नेहमीच खुली राहील आणि हा शब्द पाळण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी वाढीव हप्ता देण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी मंत्रालयातून खास सिस्टीम GR पास करण्यात आला, जेणेकरून पैशाच्या वितरणामध्ये कोणताही तांत्रिक अडथळा येणार नाही। एकाच वेळी कोट्यावधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सरकारने प्रादेशिक नियोजन केले आणि या नियोजनानुसार 1 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 10 वाजल्यापासून वाटप प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील प्रमुख 3 जिल्ह्यांमध्ये ज्या महिलांची ई-केवायसी कंप्लीट झाली आहे आणि बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे त्या महिलांना पैशाचा लाभ मिळणार आहे। त्यानुसार दुपारी आणखीन 5 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये डिजिटल विंडोच्या माध्यमातून पैसे वर्ग केले जातील। महाआयटी टीमने या जिल्ह्यांसाठी विशेष कॅपॅसिटी वाढवली आहे आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी थेट मंत्रालयाच्या सर्व्हरवरून पैसे सोडण्याचं काम केलं जाणार आहे। जर तुमचं खातं एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये असेल किंवा अर्जामध्ये थोडीशी त्रुटी असेल तर घाबरू नका, कारण सरकारने यासाठी डिजिटल विंडो देखील खुली केली आहे। शिंदे साहेबांनी शब्द दिला होता आणि तो शब्द 1 ऑगस्टच्या दिवशी पूर्ण होत आहे। पण लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं खासगी बँकेमध्ये असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता 2100 रुपयाचा वाढीव हप्ता सोडण्याचा निर्णय घेतलाय। परंतु पुढच्या महिन्यामध्ये महिलांच्या खात्यावर हप्ते जमा होत असताना लाडक्या बहिणींची तपासणी यादी ही डिजिटल पद्धतीने जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे डिजिटल फिल्टरमध्ये तुमचा अर्ज बाद होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिलांसाठी एक नवीन नियमावली देखील जाहीर केली आहे। ती देखील जाणून
जाणून घ्या, कारण महिलांच्या खात्यामध्ये 1 ऑगस्टच्या दिवशी 2100 रुपयाचा हप्ता सोडण्यासाठी सरकारने प्रादेशिक नियोजन लावलं. सरकारी बँकांसाठी तब्बल 75% निधी एकाच वेळी सोडण्यात आला आहे, तर उरलेल्या 25% निधी हा खासगी बँकांमधील खात्यावर वर्ग करण्यासाठी विशेष स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. प्रादेशिक नियोजनानुसार 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान देवेंद्र फडणवीस साहेबांनी खासगी बँकेत खातं असणाऱ्या महिलांना स्पष्ट सांगितले की ज्या महिलांचं बँक खातं खासगी बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी मंत्रालयाने विशेष डिजिटल विंडो उघडली आहे, कारण अनेकदा खासगी बँकांच्या तांत्रिक त्रुटीमुळे किंवा आधार सीडिंग पूर्ण नसल्यामुळे यांचे पैसे जमा होण्यास उशीर लागतो. त्याचबरोबर ज्या महिलांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी आहे किंवा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या श्रेणीमुळे काही महिलांचा अर्ज अडकला असेल तर सरकारने घोषित केलेल्या अतिरिक्त लाभासाठी त्वरित नियमावली जाणून घ्या, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आता पूर्ण होत असून 1 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रातील बहिणींसाठी आनंदाचा ठरणार आहे. परंतु पुढील हप्त्यासाठी देखील पात्र राहण्यासाठी सूचना जाणून घेणं महिलांसाठी फायद्याचं ठरणार आहे. मंत्रालयातून आलेल्या ताज्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करताना रेशन कार्डचं श्रेणी खूप महत्त्वाची ठरणार आहे. ज्या कुटुंबामध्ये पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे त्या महिलांना अर्जांमध्ये सरकारकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. या महिलांच्या पडताळणीमध्ये सर्वात आधी पात्र ठरून 2100च्या वाढीव हप्त्यासाठी ग्रीन सिग्नल दिला जाणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, केसरी रेशन कार्ड असणाऱ्या ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आत असतं त्या महिलांना कागदपत्राच्या श्रेणीमध्ये फेर तपासणीमध्ये सर्वात पहिलं पात्र ठरवण्यात आलं. पण या सगळ्या प्रक्रियेदरम्यान लाडक्या बहिणींनो, सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे की ज्या महिलांचं वय हे वयोगटामध्ये बसतं त्याच महिलांना लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांनी चुकीचा लाभ घेतला होता त्यांचे अर्ज थेट बाद करण्यात आले आहेत. जेव्हा 1 ऑगस्ट दिवशी महिलांना वाढीव हप्ता मिळणार आहे त्यावेळी ठीक 10 वाजल्यापासून या प्रक्रियेमध्ये राज्यातील मुख्य टप्प्यामध्ये पैसे वाटपाचं काम सुरू राहील. तर यामध्ये 1 ऑगस्ट दिवशी सोलापूर जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 70% पात्र महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये यशस्वीरित्या जमा होणार आहेत. त्यानंतर विदर्भातील सोयाबीन आणि कापूस पट्ट्यातील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. महिलांच्या खात्यावर 10 वाजल्यापासून पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 70% पात्र महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये वर्ग केले जातील. ग्रामीण आणि आदिवासी भागातील ज्या महिलांची EKYC प्रक्रिया आधीच पूर्ण झाली होती त्यांना 70%चा लाभ सर्वात आधी मिळणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मंत्रालयाने वितरण प्रक्रिया अत्यंत वेगळी ठेवली आहे, कारण सर्व्हरवर प्रचंड लोड येत असतो. म्हणूनच पुणे जिल्ह्यामध्ये 65 ते 70% पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडताना नवीन सर्व्हरनुसार पैसे सोडले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे सर्व्हर हे 1 ऑगस्ट दिवशी मंत्रालयाच्या मुख्य सर्व्हरशी कनेक्ट करण्यात येतील आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील. तर जळगाव जिल्ह्यातील अटी पूर्ण केलेल्या महिलांना पहिल्या प्रणालीमध्ये थेट 2100 रुपयाचा लाभ मिळेल आणि 75% महिलांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले जाणार आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2100 रुपयाची रक्कम ही दुपारच्या 17 पासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर 1 ऑगस्ट दिवशी ठाणे जिल्ह्यामध्ये मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार महिलांच्या खात्यावर पैसे वितरणाचं काम सुरू राहील आणि 60% महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातील. कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील संध्याकाळचं सत्र ठरवण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 25% महिलांना लाभ मिळणार आहे, तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूरमध्ये 75% महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्याचं काम केलं जाणार आहे. ज्या महिलांकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्या अर्जांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्यामुळे 100% महिलांना पात्रता यादीमध्ये समावेश करण्यात आला. तर तिसरं म्हणजे रेशन कार्ड असणाऱ्या ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे किंवा उत्पन्नाच्या मर्यादेमुळे मागे पडले होते त्यांना दुरुस्तीसाठी सरकार संध्याकाळच्या सत्रामध्ये टाइम देत आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे महिलांच्या खात्यावर वाढीव हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वाढीव हप्त्याचा लाभ मिळणार आहे.